नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजचा आपला पाठ आहे आजी, कुटुंबाची आगळ. या पाठातून आपल्याला फक्त आजीची गोष्ट समजत नाही, तर कुटुंब, प्रेम, संस्कार, त्याग आणि एकोपा यांचं महत्त्व समजतं. पण एक प्रश्न, आगळ म्हणजे नेमकं काय? हेच पुढच्या स्लाईडमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम पाठाची मूलभूत माहिती पाहूया. पाठाचे नाव आजी, कुटुंबाची आगळ. या पाठामध्ये आजीच्या व्यक्तिमत्वातून कुटुंबातील नाती, प्रेम, संस्कार आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, पाठाचा केंद्रबिंदू आहे आजी आणि तिच्या भोवतीचं कुटुंब जीवन. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, कथेचा आशय. लेखकाच्या आठवणीमधून आजीचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहतं. आजी ही केवळ घरातील वयस्क व्यक्ती नाही, ती घरातील प्रत्येकाची काळजी घेते, प्रेम देते, योग्य मार्गदर्शन करते आणि कुटुंबातील नाती घट्ट ठेवते. म्हणूनच तिच्या उपस्थितीमुळे घरात प्रेम, शिस्त, संस्कार आणि एकोपा टिकून राहतो. पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया आजीच्या व्यक्तिमत्वाची नेमकी कोणती वैशिष्ट्ये आहेत. आजीच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले तर अनेक सुंदर गुण आपल्याला दिसतात. ती सर्वांची काळजी घेणारी, प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आहे. ती संस्कार देते, योग्य मार्गदर्शन करते आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे आपुलकीने वागते. तिच्यात कष्टाळूपणा, त्यागाची भावना आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे. एक छोटी ट्रिक लक्षात ठेवा, काळजी अधिक प्रेम अधिक संस्कार अधिक कष्ट अधिक मार्गदर्शन बरोबर आजी. आत्ता पाहूया आजींचं दैनंदिन जीवन. आजी पहाटे लवकर उठते, घरातील अनेक कामे करते, देवपूजा आणि नामस्मरण करते, मुलांशी प्रेमाने बोलते, त्यांना गोष्टी सांगते आणि चांगले संस्कार देते. म्हणजे आजीचा दिवस फक्त स्वतःसाठी नसतो, ती संपूर्ण कुटुंबासाठी जगत असते. यामुळेच तिचं घरातील स्थान विशेष बनतं. आजी आपल्याला नेमकं काय शिकवते? सत्य बोलणे, प्रामाणिकपणे वागणे, ज्येष्ठांचा आदर करणे, कष्टांची किंमत समजणे आणि इतरांशी प्रेमाने वागणे. हे संस्कार फक्त त्या काळापुरते मर्यादित नसतात, ते मुलांच्या आयुष्यभर उपयोगी पडतात. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, आजी म्हणजे संस्काराची जिवंत शाळा. आत्ता पाठाचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, आजीचं कुटुंबातील स्थान. आजीमुळे कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. सण, समारंभ, जेवण आणि कौटुंबिक प्रसंग यामुळे नाती अधिक घट्ट होतात. तिच्या उपस्थितीमुळे घरात आनंद आणि आपलेपणा निर्माण होतो. म्हणून आजीला कुटुंबाची आगळ म्हटले आहे. म्हणजेच आजी ही कुटुंबाला जोडणारी महत्त्वाची कडी आहे. आता लेखकाच्या मनातील भावना समजून घेऊया. लेखकाला आपल्या आजीबद्दल मनापासून प्रेम आणि आदर आहे. आजीच्या आठवणी लेखकाच्या मनात कायम राहतात. तिचं प्रेम आणि तिचं संस्कार आणि तिचे मार्गदर्शन लेखकाच्या जीवनावर प्रभाव टाकतात. म्हणून आजी ही लेखकासाठी केवळ एक नातं नसून आयुष्यभरासाठी अमूल्य आठवण आहे. चला आता फक्त 20 सेकंद संपूर्ण पाठाची रिव्हिजन करूया. आजी बरोबर प्रेम अधिक संस्कार अधिक त्याग अधिक मार्गदर्शन. आजीमुळे कुटुंबात प्रेम आणि एकोपा टिकतो. तिच्या संस्कारामुळे पुढची पिढी घडते आणि म्हणूनच आजी ही कुटुंबाची आगळ आहे. हा मुख्य विचार नक्की लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, बोर्ड एक्झामसाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. पहिला प्रश्न, आजी ही कुटुंबाची आगळ आहे, स्पष्ट करा. दुसरा, लेखकाच्या आजीची वैशिष्ट्ये लिहा. तिसरा, आजीच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन करा. चौथा, आजीने दिलेले संस्कार कोणते? आणि पाचवा, या पाठातून तुम्हाला काय शिकायला मिळते? हे प्रश्न स्वतः आधी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर त्यांची आदर्श उत्तरे अभ्यासा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला आजी, कुटुंबाची आगळ हा पाठ समजला असेल अशी मला खात्री आहे. पण फक्त व्हिडिओ पाहू नका, महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या वहीत लिहून रिव्हिजन करा. अशाच प्रकारे SSC मराठीचे सोपे एक्सप्लेनेशन, बोर्ड एक्झाम, इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि रिव्हिजन व्हिडिओ पाहण्यासाठी शिल्पा होम ट्युशनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या आजीची सर्वात सुंदर आठवण कोणती. शिका, समजा आणि यशस्वी व्हा.